ती बनवलेली राउटिंगसाठी. आपण आता स्टॅटिक राउटिंग बघणार आहे. ठीक आहे, चल. म्हणजे एका ह्या राउटर, आता स्टॅटिक राउटिंग करताना काय करावं लागतं ध्यानात ठेवायचं. हे बघा, ह्या राउटरला जे डायरेक्टली कनेक्टेड इंटरफेसेस आहे ते हे आणि हे, बरोबर. म्हणजे ह्या राउटरमध्ये तुम्हाला याची एंट्री आणि याची एंट्री टाकण्याची गरज नाही. म्हणजे या राउटरमध्ये तुम्हाला कशाची एंट्री टाकणे, ह्या सबनेटची आणि ह्या सबनेटची, बस. पण लॉस एंजेलिसमध्ये याच्यामध्ये तुम्हाला 2 एंट्री टाकायच्या ह्या राउटरमध्ये. कोणत्या? एक ही आणि एक ही, बरोबर, कॉर्पमध्ये. पण सॅन फ्रान्सिस्कोमध्ये तुम्हाला 3 एंट्री टाकावं लागतील. किती? हे बघा, कारण की बघा, याला डायरेक्टली कनेक्टेड कोणतं? एक हे आणि एक हे, बरोबर. पण याला डायरेक्टली कनेक्टेड हे आहे का? नाही. मग याची एंट्री याच्यामध्ये टाकावं लागेल. हे आहे का? हे नाही. मग याची पण एंट्री याच्यात टाकावं लागेल. आणि हे आहे का? याची पण एंट्री. तसंच लॉस एंजेलिसमध्ये हे आणि हे 3 एंट्री टाकावं, तर ते प्रॉपर राउटिंग होईल. आता तुम्ही कालच बघितलं, हा वाला कम्प्युटर ह्या कम्प्युटरला ॲक्सेस करतोय का? नाही. पुन्हा एकदा बघून घ्या लागलेस तुम्ही. लॅब तुमच्या समोर काल IP ॲड्रेसिंग वगैरे आपण देईल याला. हे बघा, पिंग 192.168.10.2. बघा, डायरेक्ट डेस्टिनेशन होस्ट अनरिचेबल. डेस्टिनेशन होस्ट अनरिचेबल म्हणजे काय की बुवा तुम्ही अशा सबनेट बरोबर कनेक्टिव्हिटी करताय जो सबनेट तुमच्या म्हणजे ज्या अशा कम्प्युटर बरोबर कम्युनिकेशन करताय जो कम्प्युटर तुमच्या सबनेटचा हिस्सा नाही. त्याला राउटिंगच करावं लागेल तुम्हाला. मग राउटिंग करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हे बघा. पहिले राउटिंगसाठी कॉर्पवाला राउटर ओपन करा. केला? ओके. कॉर्पवाला राउटर ओपन केलं आहे. त्यानंतर आता सगळ्यात पहिले काय काम करायचं आहे, तुम्हाला इनेबल कमांड द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉन्फिगर टर्मिनल, बरोबर आहे की. आता ह्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं बघा, इथं कमांड द्यायची आहे. IP राउट स्पेस आपल्याला तो सबनेट ॲड करायचा. कोणता? 192.168.10.0. नेटवर्क बरं का. बघा, राऊट आहे ना, किती टाईपचे होतात? 2 टाईपचे राऊट होतात. एक नेटवर्क राऊट आणि दुसरा होस्ट राऊट. हा जो आहे हा नेटवर्क राऊट आहे. काय हा? आणि तुम्ही जरी तर 2 दिला असत, हा झाला तर होस्ट राऊट. काय झाला असता? होस्ट राऊट म्हणजे काय? म्हणजे बघा, ह्या राऊटरवरून म्हणजे ह्या सबनेटचे जे कम्प्युटर आपले 10 डॉटवाले समजा, हे फक्त कोणाशी कम्युनिकेशन केलं असेल? त्यांनी फक्त या 2 बरोबर कम्युनिकेशन केलं असतं. पण तुम्हाला जर कम्युनिकेशन करायचं आहे मल्टिपल बरोबर, मल्टिपल कन्सेप्ट करा तुम्हाला. 2 बरोबर कम्युनिकेशन न करता तुम्हाला जर कम्युनिकेशन करायचं आहे पूर्ण सबनेट बरोबर 10.0 बरोबर. मग 10.0 म्हणजे काय? 192.168.10.1 पासून तर 192.168.10.254 पूर्ण सबनेट. तर पूर्ण सबनेटसाठी तुम्हाला नेटवर्क राऊट करावं लागेल. हा नेटवर्क राऊट आहे. सबनेट मास्क आणि त्यानंतर वाया म्हणजे काय? कुठून ही ट्रॅफिक तिथं जाणार आहे? मला एक मिनिट सांगा, ह्या नेटवर्कची ट्रॅफिक किंवा याला लागलेले, या राऊटर लागलेले प्रत्येक सबनेटची ट्रॅफिक इथपर्यंत कुठून जाणार आहे? इथून जाणार आहे की नाही? मग याचा लागतो त्याला एक्झिट पॉईंट. काय लागतो त्याला? एक्झिट पॉईंट. आता बघा, तुम्हाला तुमच्या बुकमध्ये दाखवतो मी. याच्या त्याचं प्रॅक्टिकल दिलेलं असेल. हे बघा, कॉर्पोरल राउटरवरती बघा, कॉर्पोरल राउटरवरती काय केलं? IP राऊट स्पेस 192.168.10.0 255.255.255.0 वाया 172.16.10.2. म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे, तुमची ट्रॅफिक ह्या नेटवर्कपर्यंत जाण्यासाठी ती इथून जाणार. हा एक्झिट पॉईंट कोणता आहे? हा दिसतो काय एक्झिट पॉईंट? हा 172.16.10.1 आहे. हा ना 172.16.10.2 आहे. 2 इज एक्झिट पॉईंट. ट्रॅफिक इथूनच जाणार आहे. पण हा तर आपलाच आहे ना हो. हा कोणता आहे?
हा आपलाच आहे, पण आपल्यासाठी एक्झिट पॉईंट, ह्या नेटवर्कसाठी एक्झिट पॉईंट कोणता आहे? हाय. एक्झिट म्हणजे सगळ्यात शेवटी तो सोडणार तिथून ट्रॅफिक, इथून सोडणार आहे ना बाहेर, मग इथून आहे ट्रॅफिक इकडे जाणार, म्हणजे एक्झिट पॉईंट आहे. वाया हा ॲड्रेस जावं लागेल. ठीक आहे ना. हे बाई दिलं ना व्हाया, त्याला व्हाया म्हणतात. व्हाया म्हणजे च्या मार्गे, तुम्हाला माहिती ना, वाया मुंबई, वाया बँगलोर, है ना असं. आणि शेवटी 150 दिले का, 150चे आहे ना, ही व्हॅल्यू आपल्याला द्यायची नाही, कारण की दिस इज कॉल्ड एज एडी. काय म्हणतात त्याला? एडी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्टन्स. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्टन्स स्टॅटिक राउटिंग करताना देत नाही. याने दिलं, देऊ शकता तुम्ही, दिलं तर काही फरक पडत नाही, पण काय द्यायचं? बाय डिफॉल्ट स्टॅटिक राऊटचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्टन्स व्हॅल्यू असतो 1. मग त्याच्यासारखं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्टन्स व्हॅल्यू भारी कोणाचं? 150 म्हणजे लय वस झालं. आता ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्टन्स तुम्हाला कळणार नाही एवढं लवकर. डायनॅमिक राउटिंग शिकू आपण थोड्या वेळा ना, त्यावेळेस तुम्हाला कळेल. ठीक आहे ना. चला, डायनॅमिक राउटिंगमध्ये एडी एडीचा कन्सेप्ट असतो, तो पण द्यायची गरज नाही. RIPचा डिफॉल्ट एडी व्हॅल्यू असतो, OSPFचा डिफॉल्ट एडी व्हॅल्यू असतो. समजलं ना तुम्हाला? RIP 120 असतो. या RP सगळ्यात काही मला 90 काय चला. वाया म्हणजे कोणता? 17.16.10.2 याच्या थ्रू ट्रॅफिक जाणार आहे. तर चला, बरोबर. म्हणजे वाया काय राहील आता? वाया राहील IP राऊट स्पेस 192.168.10.0 वाया 172.172.16.10.2. बस हा राऊट ॲड करा. चला, आता तो लॉस एंजेलिसवाला ॲड करा. बरोबर आहे, लॉस एंजेलिस आहे ना. हां, तर इथं काही नाही, फक्त इथं 20.0 करावं लागणार आहे. 10.0 जागेवर किती करावं लागणार आहे? लगेच पहिल्यापासून घेऊ आपण ते. क्लिक. IP route space 192.168.20.0 network route 255.255.255.0 via 172 via 172.16.10.5.6. हे बघा ना, तुम्हीच बघा. आता तुम्ही सांगा, इथली ट्रॅफिक, याची ट्रॅफिक इथपर्यंत जाणार कुठून? इथून. तर याची ट्रॅफिक इथपर्यंत जाणार इथून. हा एक्झिट इंटरफेस राहील ना. मग हा कांता, हा 5 आहे, तर हा काय 6, हा 1 आहे, तर हा 2 आहे, असं. बरोबर झालं, बिलकुल झालं. एक्झिट का म्हणतो. पण यातून प्रोपेगेशन झालं नाही, कारण की यानं तर राऊट केला हो, पण इकडं यांचं काही नाही झालं. या राऊटरमध्ये आता 3 एंट्री ॲड करावं लागणार. बघा का, सॅन फ्रान्सिस्कोमध्ये 3 एंट्री. आता फक्त एवढं ध्यानात ठेवा, सॅन फ्रान्सिस्कोसाठी एक्झिट पॉईंट काय राहील? हा. मग याच्यासाठी इथं जर जायचं म्हणलं तर एक्झिट हाच राहणार आहे. आता तुम्ही मला सांगा, ह्या नेटवर्कला इथं जायचं आहे, एक्झिट थोडी हा राहणार आहे. कसं आहे, या राउटरला 2 पॉईंट होते रे. इथला एक्झिट हा होता आणि इथला एक्झिट हा होता, पण ह्या राउटरला हाच एक्झिट आहे. एक दुसरा एक्झिट, दुसरा 5च नाही ना हो. मग हा एक्झिट नाही राहणार त्याला. हा एक्झिट दिला तर मग इथं तू जाणारच नाही ना. समजलं तुम्हाला? म्हणजे ह्या राउटरसाठी हा एक्झिट पॉईंट आहे, म्हणजे याला व्हाया हाच राहणार आहे. त्याला पुढे जाऊ द्या, पुढं. आता याला कसं होतं, याला 2 पाथ आहे ना हो. मग याच्यासाठी इकडल्यासाठी हा एक्झिट आहे, निकाडल्यासाठी हा एक्झिट आहे. आता तुम्ही सांगा, त्याला याला जर ट्रॅफिक इथं पाठवायची आहे, तर हा एक्झिट देऊन काय फायदा? इथून पुढं मुंबई घेऊन जाणार तो. बरोबर आहे. असं इथे एकच पाथ आहे. म्हणजे ह्या नेटवर्कला जर इथं जायचं आहे, त्यांच्या दोघांमध्ये काही पाथ आहे का? मग यांच्या दोघांमध्ये जर डायरेक्ट जर कनेक्शन जर असतं, तर मग हा एक्झिट असत असं. चला, सॅन फ्रान्सिस्को इनेबल कॉन्फिगर टर्मिनल. ओके, त्याच्यानंतर IP राऊट स्पेस, पहिले आपण तो 10 वाला ॲड करू. 10.10.10.0 255.255.255.0 वाया 172.16.10.1 म्हणजे कॉर्पॉला राउटरचा.
17.16.10.1 10.10.10.0 2.1 ओके बरोबर आहे. आता आपल्याला दुसरं ते ॲड करायचं आहे कोणतं, कॉर्क टू लॉस एंजेलिसचं जे आहे नेटवर्क, कॉर्क टू लॉस एंजेलिस. तर मग त्यासाठी कमांड द्या IP राऊट. ओके 172.16.10.4 नेटवर्क आयडी बरं ध्यानात ठेवा. हा 4 म्हणजे 0 आहे. काय हा 0 म्हणजे बघा कॉर्क टू लॉस एंजेलिस म्हणजे बघा कॉर्क टू सॅन फ्रान्सिस्को 0 आहे आणि कॉर्क टू लॉस एंजेलिस 4 आहे. 4 म्हणजे ते /32 ना. सबनेट पास मान काय तुम्ही काय 255.255.255.252 वाया 172.16.10.1 वाया हाच राहणार. आता वाया काय राहणार 10 17.16.10.1 ओके. आणि फायनल आता राऊट ॲड करायचा आपल्याला. 192.168.20.0 बरोबर आहे. म्हणजे लॉस एंजेलिसचा लँड. ओके 255.255 ए शांत बसा, बिलकुल आवाज नाही आला पाहिजे. आणि जे लेट येतात ते बाहेरच बसत माहिती नाही सगळं. उद्यापासून जो पण 8च्या नंतर येईल त्यानंतर 172.16.10.1 तर ओके वाया म्हणजे आपलं कॉर्पोरेट राउटर. ठीक आहे ना. डन झालं. आता यांच्या दोघांमध्ये राउटिंग चालू झालं सर. आता याच्यामध्ये आणि याच्यामध्ये चालू झालं सर. पण तरी आपण हे करूनच घेऊया बरोबर आहे. एवढंच राहिलं. टर्मिनल IP राऊट स्पेस. आता इथून ॲड करू 10 वाला 10.10.10.0 ओके 10.10.10.0 होय 255.255.255.0 वाया वाया म्हणजे हा वाला 5 वाया म्हणजे किती 5 172.16.5 बरोबर. ओके त्याच्यानंतर पुन्हा IP राऊट 172.16.10.0 255.255.255.252 वाया 172.16.10.5 and final IP route 192.168.10.0 172.16.10. ओके सर आता यांच्यामध्ये कम्युनिकेशन झालं असेल एस्टॅब्लिश. काहीच टेन्शन नाही. तुम्ही जाऊन करून पाहता कम्युनिकेशन. याच्यावर आपण पहिले तर एक कॉर्पोरेट राउटर आहे. आता कॉर्पोरेट राउटरवर तुम्ही आले प्रिव्हिलेज एक्झिक मोडमध्ये आपण इथं कमांड द्या शो IP राऊट. IP राऊट शो करा. बघा ज्या ज्या ठिकाणी S लिहिलेलं आहे S म्हणजे स्टॅटिक राऊट. C म्हणजे डायरेक्टली कनेक्टेड. C म्हणजे आपण नाही करत ते डायरेक्टली म्हणजे राऊटरला जे इंटरफेस डायरेक्ट कनेक्ट आहे ते C मध्ये येतात. L म्हणजे लोकल इंटरफेस म्हणजे CL हे लोकल त्याचे. हे बघा प्रत्येक याच्यासाठी एकाच्यासाठी C येतो एकाच्यासाठी L येतो. CL झालं. बघा खाली 2 S आहे बघा. S म्हणजे आपण हे स्टॅटिक राऊट केले. काय केले स्टॅटिक राऊट केले. आणि हे स्टॅटिक राऊट बघा 192.168.10.0/24 ओके वाया 172.16.10.2 त्याच्या वाया बरोबर आहे की नाही. आता तुम्ही जाऊन बघा आणि त्याच्या पुढे ते 1 0 लिहिलं होतं का. 1 म्हणजे दॅट इज कॉल्ड ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्टन्स. बाय डिफॉल्ट 1 असते स्टॅटिक राऊट. 1 सध्याचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्टन्स व्हॅल्यू सगळ्यात कमी तो राऊट सगळ्यात जास्त.
तुम्ही सांगा 150 बाहेर होतं की एक बाहेर होतं? एक बरं ठीक आहे. तर आता बघा थोड्या वेळ तुम्ही 10ला 190.168 10.2ला पिंग केलं झालं तर पिंग. आता बघा आता पिंग केला ना एखादा पिंग पॅकेट लॉस होईल फक्त. असं रिक्वेस्ट टाइम आउट येईल आणि लगेच पिंग होईल पाहिजे. आहे का हे तुम पुढे आता रिक्वेस्ट टाइम आउट कधी येणार ते पहिलं निगोशिएशन देतो फक्त. झालं का? जसं याला पिंग केलं ना तसं तिकडे पिंग करा तुम्ही 20.2 तो मार्ग हे बघा झाला पिंग. जास्त दूर नका जाऊ तुम्ही. हे बघा समजा आपण एक्झाम्पल दिलं लॉस एंजेलिस जे नेटवर्क आहे ना आपलं या नेटवर्कमध्ये एक PC ॲड करू आपण सर्व्हर. बरं का लक्ष द्या. हां सर्व्हर ॲड केलं इथं बरं का. त्याला IP मग सर्व्हरला एक IP देऊ आपण. काय IP देणार 192.168.20. वाट एव्हर काही द्या ना तुम्ही 10 द्या ना ठीक आहे ना. बरोबर हां 160.20.1 गेटवे. आणि याच्या सर्व्हिसेसमध्ये HTTP एक आहे याची याला एडिट करू index.html काय एडिट. Admins networks सेल्स हे बघा आता तुम्ही इथं आहे हे डेस्कटॉप PC आपलं कोणतं कॉर्पोरेट लँडमध्ये वेब ब्राउझर ओपन केलं. डबल झालं ओपन. वेब ब्राउझरमध्ये टाईप करा 192.168.20.10 फॉरवर्ड स्लॅश काय गेलं ते बरोबर. वेलकम टू ॲडमिन्स नेटवर्क्स आहे का. आपण हे सर्व्हर कुठं बनवलेलं आहे हे बाई इथं आणि ॲक्सेस कुठून करतोय इथून. म्हणजे नुसतं पिंगच नाही होते ॲक्सेस होत आहे की नाही बरोबर. ती वेबसाईट ॲक्सेस केली आम्ही. ठीक आहे असा कन्सेप्ट आहे. तर आता पुढून इथूनच म्हणता तुम्ही इथून या इथून कुठं तिकडे पिंग करा इथून तिकडे पिंग होतं तिकडून इकडे झालं म्हणजे तिकडून असं पण पिंग होणारच आहे. पिंग 110.10.2 हां हे बघा आता तिकडून रिक्वेस्ट टाइम आउट येणार नाही कारण तिकडून झालं ना पिंग ऑलरेडी. आहे का झालं. इकडे पण झालं. तसं तुम्ही तिकडून पिंग करा ते सॅन फ्रान्सिस्को सगळे कम्युनिकेशनमध्ये झाल्यात. त्याला म्हणतात राउटिंग आणि दिस इज कॉल्ड एज अ स्टॅटिक राउटिंग. कोणतं राउटिंग आहे स्टॅटिक राउटिंग. स्टॅटिक. आपण मॅन्युअली प्रत्येक राउटरवरती गेलो आणि प्रत्येक राउटरवरती आपण काय केलं डेस्टिनेशन नेटवर्कची एंट्रीज ॲड केली. त्याच्याबरोबर आपल्याला राऊट करायचे ते डेस्टिनेशन आपण ॲड केलं. मग सर त्याला पुढं तोंड घ्यायला लागेल त्याच्याकडे. त्याला वाटलं एखादं कॉपी रनिंग कॉन्फिगरेशन टू कंपनीमध्ये तर हे कॉन्फिगरेशन याच्यावर पण ठेवतात कशावर TFTP सर्व्हरवर. समजलं ना तुम्हाला म्हणजे 2-2 ठिकाणी कॉन्फिगरेशन ठेवतात ते. इनेबल कॉपी रन टू स्टार्ट. enable copy run
स्टार्ट. बस अशा पद्धतीनं तुम्ही हे कॉन्फिगरेशन तिकडं सेव्ह करू शकता. चला आपण आता हे बघितलं. इनफॅक्ट दिस इज कॉल्ड एज स्टॅटिक राउटिंग. आपल्याला आता बघायचं आहे डायनॅमिक राउटिंग. काय बघायचं आहे? डायनॅमिक. थोडं थेर लिहून घ्या.